सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। होममेड स्पेशल बिर्याणी आपण आता बनवणार आहोत आणि त्याची ट्रिक आहे की ती कशी स्पेशल बनते। आता पाण्यामध्ये मी हळद टाकून चिकन 1 किलो घेतलं आहे आणि ते 5 मिनिटं ठेवलं हळदीच्या पाण्यामध्ये, कारण छान कलर येतो त्यामध्ये म्हणून। आणि दही घातले 2 चमचे मी। आता त्या हळदीमुळे अजून छान फ्लेवर येते म्हणून हळदीच्या पाण्यात ठेवायची, ही एक ट्रिक आहे। आणि मी पेस्ट बनवली होती। पेस्टमध्ये कांदा टमॅटोची पेस्ट होती ती टाकली आणि ते 2 चम्मच टाकले मी। आणि त्यामध्ये गरम मसाला 2 चम्मच आणि ते टाकायचं। हा घरगुती मसाला आहे आणि गोडा मसाला टाकला आहे 1 चम्मच, तेही घरीच बनवलेला आहे स्पेशल मसाला म्हणून। आणि 2 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्हाला स्वादानुसार तुम्हाला जास्त किंवा कमी करू शकता असं टाकायचं। आणि त्याला आता आपण छान थोडं अजून एक गरम ब्लॅक मसाला टाकलेला आहे, तो एक स्पेशल मसाला आहे चिकनचा। आणि एक काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे थोडं 2 चम्मच आणि मीठ स्वादानुसार। आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता। आणि मिक्स केल्यानंतर त्याला 15 मिनिटं बाजूला ठेवायची। असं पूर्ण मिक्स करायचं, व्यवस्थित लागलं पाहिजे छान। ही गावरानी कोंबडी आहे, त्यामध्ये अजून स्वाद येतो। गावरानी कोंबडीचं बिर्याणी ती खूपच टेस्टी लागते। आता आपण पुदिना आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याचाही एक स्वाद असतो, तेही मस्त या आपण बिर्याणीला लागतो। तर त्यामध्ये ही स्वाद मीठ आणि हे टाकण्याची एक ट्रिक आहे, ते या चिकनमध्ये टाकायचं आणि मॅग्नेट करून ठेवायचं। आता आपण हे 15 मिनिटं ठेवायचं। आता आपण पातेल्यामध्ये 2 चमचे मोठे चमचे तेल घेतले आहे आणि हे तेल आता छान गरम होऊ द्यायचं। तोपर्यंत आपलं हा चिकन टाकायचं, जे मॅग्नेटला 15 मिनिटं झालेले आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर ते मॅग्नेटचे चिकन आपण तेलामध्ये टाकायचं। तेलात चिकन टाकल्यानंतर त्याला त्या तेलामध्ये छान व्यवस्थित होऊ द्यायचं। ते व्यवस्थित तेलामध्येच शिजलं पाहिजे आणि त्यामुळे तो फ्लेवर आहे ना अजून वर येतो आणि त्या फ्लेवरमुळे अजून स्वाद ते बिर्याणी लागते। तर आता आपण पूर्ण टाकलेलं आहे। मॅग्नेटमुळे चिकनचं क्वांटिटी पण वाढते आणि क्वालिटी पण हाय होते आणि छान लागतं। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। अशाच मी घरगुती रेसिपी घेऊन येणार, जी तुम्हाला घरीही बनवता येणार आणि आपल्या घरगुती मसाल्याने सुद्धा बनवता येणार। असे आता आपण पूर्ण चिकन टाकलेलं आहे आणि त्याला आता आपण थोडं खालवर असं करून घेऊया। असं छान असं खालवर करून घ्यायचं आणि मग असं तोपर्यंत खालवर असं करायचं आणि आता झाकून ठेवायचं। 15 मिनिटं तरी झाकायचं हे चिकन। आणि आता आपण घेतलं आहे, त्यामध्ये टाकलं आहे आपण छोटा तांदूळ वाडा कोलम आणि त्यामध्ये तेजपत्ता आणि कर्णफूल घातलेलं आहे आणि केवडासुद्धा घातलेला आहे। जो केवड्याचं पाणी असतं ना, त्या केवड्याचं पाणी ह्या भातामध्ये घालायचं, म्हणजे ते चांगली उकळी होणार। बॉईल भात आपण करतो आहे। हे एक ट्रिक आहे की तुम्ही भातातच केवड्याचं पाणी टाका, बिर्याणीमध्ये टाकायचं नाही। यामध्ये ते अजून भाताला स्वाद येतो आणि त्या बिर्याणीलासुद्धा चांगलं स्वाद येतो। आता बघा आपली बिर्याणी, आपली चिकन तयार झालेला आहे। हा भात आपल्याला त्या बिर्याणीमध्ये टाकायचा आहे चिकनमध्ये, तर आपली बिर्याणी तयार होणार। असा हे पूर्ण भात याच्यामध्ये टाकायचं।
व्यवस्थित पूर्ण भात टाकल्यानंतर त्याला परतायचं नाही, कारण की ते कसं थोडं 5 मिनटं ते भातामध्ये तसं शिजू द्यायचं, कालवर लगेच करायचं नाही. आता आपण ते डायरेक्टली टाकलं, आता आपण त्यामध्ये कलरही टाकू, कलर फ्रूट टाकूया. कलर फ्रूट टाकलं आणि थोडं कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा टाकला. ते ऑर्गॅनिक कलर फ्रूट येतं ते टाकायचं. आता आपण हे 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. हे बघा 10 मिनटं झाली, आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता थोडंसं आपण त्या बिर्याणीला खालवर करू. अशी खालवर करायची. बघा किती छान कलर आलेला आहे आणि बिर्याणी ही किती सुंदर आणि सुपर दिसते आहे. स्वादही मस्त येतोय आणि सुगंधही छान येतोय. तुम्हीही घरी करून बघा अशी स्पेशल बिर्याणी गावरानी कोंबडीची. किती छान दिसते बिर्याणी. आपली बिर्याणी आता तयार झालेली आहे.